नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बांधकाम कामगार योजना या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत आणि अर्ज केल्यानंतर अर्ज करताना जी अपॉइंटमेंट डेट घेतलेली आहे, म्हणजे अपॉइंटमेंटची जी तारीख घेतलेली आहे, म्हणजे जी कागद तपासणीची जी तारीख निवडलेली आहे, ही तारीख बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या लक्षात राहत नाही किंवा ती जे अपॉइंटमेंट लेटर आहे ते परत डाउनलोड कसं करायचं, हा जो काय प्रश्न आहे याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. हे अपॉइंटमेंट लेटर आहे. या अपॉइंटमेंट लेटरच्या माध्यमातून तुमची जी तपासणीची तारीख आहे ती तारीख त्या ठिकाणी दाखवली जाते आणि या तारखेला तुम्हाला कार्यालयात हजर राहून आपले जे कागदपत्र आहेत त्या कागदपत्राची तपासणी करून घ्यावी लागते. मग हे अपॉइंटमेंट लेटर पहिलं जुनं जे डाउनलोड करायचं राहिलं असेल किंवा हरवलं असेल किंवा लक्षात नसेल तारीख काय आहे, तर नेमकं ते कसं पाहायचं याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विलंब न करता थेट आपण स्क्रीनवर जाऊ आणि अपॉइंटमेंट लेटर डाउनलोड म्हणजे परत डाउनलोड कसं करायचं याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी काय बांधकाम कामगार योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे महाBOCW.in या संकेतस्थळावर यायचं. या संकेतस्थळावर आल्यानंतर आपल्याला ज्या लाभार्थ्याचं किंवा ज्या अर्जदाराचं अपॉइंटमेंट लेटर काढायचं आहे त्या लाभार्थ्याचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहताय बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा या पर्यायावरती क्लिक करायचं. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्याचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर या दोन्ही गोष्टी या ठिकाणी टाकाव्या लागणार आहेत. त्यानंतर जो मोबाईल नंबर दिलेला आहे रजिस्टर, तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसेस टू फॉर्म या पर्यायावरती क्लिक करायचं. त्यानंतर जो काय मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जातो. तो OTP या ठिकाणी एंटर करायचा आहे. जो आलेला OTP आहे तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि व्हॅलिडेट OTP या पर्यायावरती क्लिक करायचं. व्हॅलिडेट OTP केल्यानंतर तुम्ही जी माहिती भरली आहे ती सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाते आणि या ठिकाणी सर्वात मेन पर्याय जो आपल्याला हवा आहे तो प्रिंट अपॉइंटमेंट लेटर ह्या पद्धतीचं जे ऑप्शन दिसतं यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे अपॉइंटमेंट लेटर आहे तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव, तुमची तारीख आणि कोणत्या कार्यालयात तुम्हाला अपॉइंटमेंटसाठी जायचं आहे याची संपूर्ण माहिती या लेटरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. या अशा पद्धतीनं तुमचे जे अपॉइंटमेंट लेटर आहे ते तुम्ही सहज आणि घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये सहज पद्धतीने डाउनलोड करू शकता, जेणेकरून आपली अपॉइंटमेंट तारीख काय आहे हे आपल्या लक्षात येईल. आपली अपॉइंटमेंट जी आहे ती आपण पूर्ण करून घ्याल. दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल, कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण आपल्या कामाचा अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटत राहतं. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.